वेलकम टू ऑल स्टुडंट. लास्ट याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे ट्रोपोझोइट्स. तुम्हाला पर्टिक्युलरली तुमच्या ग्रुपवर एक डायग्राम सेंड केला जाईल पेज नंबर 14वरची. हे जे टॉपिक्स मी तुम्हाला सांगते आहे त्या डायग्रामवरून तुम्हाला पूर्णपणे क्लिअर होतील. ओके, सो नेक्स्ट टॉपिक आहे. आता लास्ट ट्रोपोझोइटमध्ये काय बघितलं आहे, हे जे सगळे पॉईंट्स आहे, ह्या ज्या स्टेजेस आहे जे आपण इरेथ्रोसिटिक सिक्झोगोनीमध्ये स्टेजेस बघत आहे, याच्यामध्ये पर्टिक्युलरली काय बघत आहे की आपण जो पॅरासाइट्स आहे किंवा ट्रोपोझोइट्स, स्पोरोझोइट्स किंवा ट्रोपोझाइट्स काय करतो, आपल्या जो ह्युमन बिईंगच्या RBCs आहे त्याच्यामध्ये एंटर करतो. एंटर केल्यानंतर तो कशा प्रकारे ब्लड सेल्समध्ये त्याचं स्ट्रक्चर राहतं, कशा प्रकारे फंक्शन चेंज होते आणि त्याच्यामुळे मलेरिया डिसीज कॉज होतो, हे आपल्याला पर्टिक्युलरली ब्लड सेल्समध्ये जे काही चेंजेस होतात ट्रोपोझोइट्स किंवा स्पोरोझोइट्स एंटर झाल्यानंतर ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आता लास्ट ह्याच्यामध्ये आपण ट्रोपोझोइटमध्ये काय बघितलं होतं की त्याच्यामध्ये जो ट्रोपोझोइट्स आहे, ट्रोपोझोइटचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं होतं. ट्रोपोझोइट्स त्याच्या इनसाईडमध्ये न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम मटेरियल प्रेझेंट होतो. ओके, आता नेक्स्ट आहे बी नंबर, सिग्नेट रिंग स्टेज. सिग्नेट रिंग स्टेजमध्ये काय बघणार आहे की जो ट्रोपोझोइट्स आहे ग्रो होते इनसाइड्स. ट्रोपोझोइट्स हा एंटर कशामध्ये झाला, RBCsमध्ये. RBCsमध्ये एंटर झाल्यानंतर ट्रोपोसाइट काय करतो, जे RBCs आहे त्या रप्चर्स करतो, इंजेस्ट करतो, म्हणजे त्याचं डायजेशन करतो आणि त्याच्यामुळे साईज काय होते, त्याची इन्क्रीज होते. अँड इंजेक्ट द लार्ज सायटोप्लाझम RBCs. म्हणजे काय आहे, काय म्हटलेलं आता जे तुम्हाला सांगितलं, जेव्हा ट्रोपोझोइट्स हा RBCsमध्ये एंटर होतो त्याच्यामधलं जे काही सायटोप्लाझम मटेरियल प्रेझेंट असेल त्याला इंजेक्ट करतो आणि ते डायजेस्ट करून त्याची साईज इन्क्रीज होते. प्लस वॅक्युओस इन्क्रीज द साईज. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, कशाची साईज इन्क्रीज होते, इंजेक्ट द लार्ज सायटोप्लाझम RBCs आणि त्या ठिकाणी काय तयार होते, एक पर्टिक्युलर वॅक्युअस तयार होतो. अँड त्या ठिकाणी आता आपण काय म्हटलं होतं बघा की ती जी डायग्राम ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की सायटोप्लाझम काय करत आहे, RBCमधलं जे सायटोप्लाझम आहे ते ट्रोपोझोइट इंजेक्ट करत आहे आणि ते स्वतःची साईज इन्क्रीज करत आहे. पण त्या ठिकाणी इंजेक्ट केल्यानंतर एक वॅक्युअस फॉर्म होतं आणि जो न्यूक्लियस आहे त्याला पुश करून एका वन डायरेक्शनमध्ये प्रेझेंट राहतो, वन साईडमध्ये. अँड पेरिफेरल सायटोप्लाझम मीन्स वन डायरेक्शनमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे, सेंटरमध्ये वॅक्युअस प्रेझेंट आहे आणि जो पेरिफेरीचा रिजन प्रेझेंट आहे त्या ठिकाणी प्रेझेंट काय आहे, सायटोप्लाझम. त्याला म्हटलं जाते सिग्नेट रिंग स्टेज. ओके, कारण एक प्रकारची काय होते, रिंग. वन साईडमध्ये न्यूक्लियस, सेंटरमध्ये वॅक्युअस मीन्स वॅक्युअस आणि त्याच्या पेरिफेरी रिजनला प्रेझेंट आहे सायटोप्लाझम. तो जो वॅक्युअसचा पोर्शन आहे त्याला काय म्हटलं जाते, सिग्नेट रिंग स्टेज. आता याच्यामध्ये बघा, द नंबर ऑफ पिनोसिटिक वेसिकल्स अँड पेरिफेरी ऑफ द पॅरासाइट. याच ठिकाणी काय फॉर्म होते, वॅक्युअस प्रेझेंट आहे, अजून काय प्रेझेंट असते, पिनोसिटिक वेसिकल्ससुद्धा त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. देन पॉईंट नंबर 3मध्ये त्याचमध्ये आपल्याला बघायचं आहे, द डायजेस्टिव्ह एन्झाईम अँड वॅक्युअल्स अँड वेसिकल्स इंजेक्ट द हिमोग्लोबिन अँड डिकम्पोज द हिमॅटिन. त्याच्यामध्ये काय करतात, जे काही डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात, कोणकोणते एन्झाईम डायजेस्ट केले जातात, जे काही डायजेस्टिव्ह बघा पर्टिक्युलरली डायजेस्टिव्ह एन्झाईम्स, देन वॅक्युअस आणि वेसिकल्स काय केले जाते, इंजेक्ट करतात कशाला, हिमोग्लोबिनला आणि डिकम्पोज होते. कशामध्ये डिकम्पोजिशन होते, त्याच्यामध्ये हिमॅटिन. आणि त्यानंतर अमायनो ॲसिड आणि प्रोटीन हे दोन्ही काय करतात, येलोइश ब्राऊन टॉक्झिक हिमोझोइन कॉज करते मलेरिया फीवर. त्याला म्हटलं जाते पर्टिक्युलरली ऑल दिस कन्सेप्ट ऑफ द सिग्नेट रिंग स्टेज. पुन्हा बघा, हा जो थर्ड पॅरेग्राफ पॉईंट पुन्हा सांगते, डायजेस्टिव्ह एन्झाईम, वॅक्युअस अँड वेसिकल्स हे काय करतात, इंजेक्ट करतात हिमोग्लोबिनला. म्हणजे काय करतात, इंजेक्ट करतात मीन्स एक प्रकारे ब्रेकडाऊन करतात. वॅक्युअस, वेसिकल्स, डायजेस्टिव्ह एन्झाईम यांना काय करते, ट्रोपोझोइट ब्रेकडाऊन करते आणि डिकम्पोजिशन होऊन ते कन्व्हर्ट कशामध्ये होते, हिमॅटिनमध्ये. त्यानंतर अमायनो ॲसिड आणि प्रोटीन हे दोन्ही काय करतात, त्याच्यामध्ये येलोइश ब्राऊन कलरचं एक टॉक्झिक हिमोझोइन जे काही एन्झाईम्स आहे, हिमोझोइन जे आहे ते फॉर्म केलं जाते. कसा असतो त्याचा कलर, येलोइश ब्राऊन किंवा ब्लॅक टॉक्झिक मलेरियल पिगमेंट राहते. काय असते, ही एक टॉक्झिक मलेरियल पिगमेंट. म्हणजे काय केलं जाते, तिने डायजेशन केल्यानंतर अमायनो ॲसिड आणि त्यानंतर हिमॅटिन हे काय करतात, डिकम्पोज होतात. पॉईंट सांगते, डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रीट केलं जाते. सिक्रीट काय करते, डायजेस्टिव्ह एन्झाईम काय करतात, सिक्रीट करतात वॅक्युअस आणि वेसिकल्स आणि इंजेस्टेड करतात मग हिमोग्लोबिनला आणि ते डिकम्पोज होऊन कशामध्ये कन्व्हर्ट होते, त्याचं अमायनो ॲसिड आणि हिमॅटिनमध्ये. ठीक आहे. ओके, आणि त्याच्यानंतर हे जे हिमॅटिन असतात त्याच्यामध्ये ते फॉर्म करतात एक पर्टिक्युलरली येलोइश ब्राऊन टॉक्झिक हिमॅझोइन.
डायजेस्टिव्ह एन्झाईमचं फंक्शन्स काय आहे, सिक्रीट करणे. कशाला, याच्या आधीच्या स्टेजमध्ये जे या स्टेजमध्ये जे डायजेस्टिव्ह एन्झाईम जे वॅक्युअल्स आणि वेसिकल्स तयार झाले होते त्यांना काय करते, सिक्रीट करते आणि इंजेक्ट करतात. मग इंजेस्टेट करतात ते हिमोग्लोबिनला म्हणजे RBCsला ब्रेक करतात आणि ब्रेक झाल्यानंतर ते डिकम्पोज होते इंटू द अमायनो ॲसिड आणि हिमॅटिनमध्ये. आणि ते जे हिमॅटिन असते त्याचा कलर कसा, हिमॅटिन जे असते ते पर्टिक्युलरली त्याचा येलोइश ब्राऊन और ब्लॅक टॉक्सिक मलेरियल पिगमेंट फॉर्म करतात. त्याला म्हटलं जाते हिमॅझोइन. त्याला काय म्हटलं जाते, हिमॅओझोइन. सो विच इज रिस्पॉन्सिबल असते कशासाठी, मलेरिया फीवर कॉज होण्याकरता. ओके. सो देन नेक्स्ट इज द अमिबॉइड स्टेज. नेक्स्ट काय बघणार आहे आपण, अमिबॉइड स्टेज. आता या आधीच्या स्टेजमध्ये काय झालं, वेसिकल्स आणि वॅक्युअल जे होते ते डायजेस्ट होऊन गेले. डायजेस्ट काय झाल्यानंतर काय झालं, त्या ठिकाणी पर्टिक्युलरली जे हिमॅटिन होतं एक येलोइश ब्राऊन कलरचं त्यांनी काय फॉर्म केलेलं आहे, हिमोझोइन. हे टॉक्सिक मलेरियल पिगमेंट फॉर्म केली ज्याच्यामुळे मलेरिया फीवर कॉज होतो. ओके. आता नेक्स्ट जे बघणार आहे ते आहे अमिबॉइड स्टेज. अमिबॉइड स्टेजमध्ये आहे, डायग्राम पुन्हा 14 वरचीच बघायची आहे. 3rd नंबरची स्टेज अमिबॉइड स्टेज. आता अमिबॉइड स्टेज नेमवरूनच लक्षात येतं आपल्याला की त्याच्यामध्ये आता जे पर्टिक्युलरली ट्रॉपोझाईट सेंटर झालेलं आहे त्या RBC जे आहे त्याचा शेप कसा होणार, पर्टिक्युलरली अमिबॉइड. ओके. बघा आता, द पॅरासाइट्स ग्रो अँड फर्दर वॅक्युअल डिसअपियर. पॅरासाइट्स काय होते, कम्प्लिटली ग्रो होते आणि त्या ठिकाणी नंतर वॅक्युअल्स काय होतात, डिसअपियर होतात अँड बिकम शेप. त्याचा शेप कसा होतो मग त्या ठिकाणी, अमिबॉइड. पहिल्या ट्रॉपोझाईटमध्ये काय बघितलं, पुन्हा एकदा रिकॉल करून देते. ट्रॉपोझाईटमध्ये काय होतं, न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम. ओके. सेकंड आपण बघितलं सिग्नेट रिंग स्टेजमध्ये काय होतं, वॅक्युअल्स आणि वेसिकल्स. आणि एका पेरिफेरी म्हणजे काय होतं, एक वन साईड होतं त्या रिजनमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट होता. त्याच्यानंतर त्याच्यामधल्या पोर्शनमध्ये वॅक्युअल्स होता आणि नंतर पेरिफेरी रिजनमध्ये सायटोप्लाझम प्रेझेंट होतं. आता या स्टेजमध्ये काय झालेलं आहे, जो वॅक्युअल्स होता जो सिग्नेट रिंग स्टेजमध्ये प्रेझेंट होता तो डिसअपियर झाला आणि तो डिसअपियर झाल्यानंतर त्या ठिकाणी काय फॉर्म झाला, त्याचा शेप कसा झाला, पर्टिक्युलरली अमिबॉइड. अँड सेंड्स द सुडोपोडिया अँड सायटोप्लाझम ऑफ द कार्पसस. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे मग बघा, अमिबॉइड शेप अँड दीज आर द सेंड्स द सुडोपोडियल प्रोसेस इंटू द सायटोप्लाझम ऑफ कार्पसस. मग कोणती प्रोसेस फॉर्म करते, सुडोपोडियल प्रोसेस. आता या प्रोसेसमध्ये बघा काय होते, देन RBC कार्पसस. आता त्याच्यानंतर त्या प्रोसेसमध्ये काय होतं, ज्या RBCs असतात त्या कशा राहतात, बिकम लार्ज, स्लाइडली पॅलियर ड्यू टू द लॉस ऑफ द हिमोग्लोबिन. ज्या RBCs असतात त्या कशा राहतात, लार्ज राहतात आणि स्लाइडली पेलियर राहतात. कशामुळे, ड्यू टू त्याच्यामुळे जी हिमोग्लोबिन होते लॉस होते म्हणून. आणि नेक्स्ट आहे पुढे त्याच्यामध्ये पॉईंट, द सरफेस ऑफ द पॅरासाइट डेव्हलप द न्यूमरस फाईन कॅरेक्टरिस्टिक्स ग्रॅन्युअल्स कॉल्ड ॲज अ सिच युफनेरस ग्रॅन्युअल. काय म्हटलं जाते, सिच युफनेरस ग्रॅन्युअल्स. ठीक आहे. पुन्हा बघा, त्यांनी सिम्पली काय सांगितलं, जे RBCs असतात त्या RBCs काय केल्या जातात, त्या ठिकाणी RBCs लार्ज असतात, स्लाइडली पेलर राहतात, कारण का बरं, लॉस होते हिमोग्लोबिन. आणि जो सरफेस असतो त्या पॅरासाइटचा तो डेव्हलप होते न्यूमरस आणि फाईन कॅरेक्टरिस्टिक ग्रॅन्युअल्स असतात. त्याला म्हटलं जाते सिच फर्नरस ग्रॅन्युअल्स. त्याला काय म्हटलं जाते, सिच फर्नरस ग्रॅन्युअल्स. तुम्हाला डायग्राम 4 मध्ये दिसेल. म्हणजे काय प्रेझेंट आहे, त्या ठिकाणी RBCs काय झाले, लार्ज झालेले आहे, पण स्लाइडली काय याच्यामधलं जे हिमोग्लोबिन आहे ते काय झालेलं आहे, त्या ठिकाणी लॉस झालेलं आहे. आणि लॉस झाल्यानंतर पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये काय फॉर्म झालेले आहे, ग्रॅन्युअल्स. काय फॉर्म झाले, फाईन अँड न्यूमरस ग्रॅन्युअल्स फॉर्म झाले. ओके. सो याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, जो RBCचा जो पर्टिक्युलरली शेप होता तो अमिबॉइड फॉर्म झालेला आहे, अमिबॉइड शेपमध्ये कन्वर्ट झालेलं आहे या पर्टिक्युलर या स्टेपमध्ये सांगितलेलं आहे. सो रिमेनिंग ऑन नेक्स्ट लेक्चर. ओके, थँक्यू.